नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या एपिसोडच्या भाग 2 भागामध्ये आपण बघणार आहोत की रेवा ही खूप खुश होऊन आपल्या आईला हॉटेलवर भेटायला बोलवते. तेथे आल्यानंतर लगेच ती आईला प्रेमाने मिठी काय मारते, प्रेमाने मिठाई काय भरवते. तर रेवाची ही वागणे बघून तिची आई म्हणत असते की अगं रेवा, काय झाले, इतकी लोअर क्लास लोकांसारखी काय वागतेस ग तू हे सर्व. तेव्हा रेवा खूप खुश होऊन म्हणत असते की आई, गुड न्यूजच तशीच आहे म्हणून मला खूप असा आनंद झाला. तेव्हा रेवा आणि तिची आई ह्या खुर्चीवर बसतात. तर रेवा सांगत असते की अगं आई, रमाने अक्षयाने माझा फोटो बघितला आणि ती कायमची हे घर सोडूनच निघून गेली. मला तर खरंच खूप आनंद झालेला आहे. तेव्हा रेवाची आई म्हणत असते की अगं, तुझी अजून लढाई संपलेली नाही, त्यामुळे तू इतकी खुश होऊन आनंद व्यक्त करू नको. तर आईच्या या बोलण्याचा रेवाला राग येतो आणि रेवा म्हणते की तू कायम माझा मूड हा खराब करण्याचाच प्रयत्न करत असते, कौतुक तर करतच नाही आणि प्रत्येक वेळी तेच बोलत असते. माझ्याबद्दल थोडंसं सुद्धा चांगलं तू बोलू शकत नाही का, आणि मला काही सेलिब्रेट करूनच देत नाही. तेव्हा रेवाची आई म्हणते की नाही करून देणार. आणि रेवा, तू छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपला आनंद शोधत असते आणि त्यातच तू लगेच खुश होत असते, म्हणून ती रमा कायम प्रत्येक वेळी चान्स मारून घेत असते. त्यामुळे मी तुला एक गोष्ट सांगते की त्या अक्षयला रमाचे नाव घेतल्यावर सुद्धा खूप राग आला पाहिजे. इतक्या अक्षयच्या मनामध्ये तुला घुसावे लागेल. जसे तू त्या रमाला घराबाहेर काढले, तसेच तुला अक्षयच्या मनातून सुद्धा रमाला बाहेर काढावे लागणार. तेव्हा रेवा लगेच उठते आणि आपल्या आईला म्हणत असते की तुझी रेवा आता ती कॉलेजमधली रेवा नाही राहिलेली. जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा त्यावेळेस मी खूप काही सहन केले आणि त्या फालतू बॉयफ्रेंड बरोबर त्या झोपडपट्टीत राहण्यापासून अक्षयची बायको बनण्यापर्यंतचा जो स्ट्रगल आहे ना, तो प्रवास मी एकटीनं केला आणि ते सुद्धा स्वतःच्याच टॅलेंटवर. त्यामुळे मी काय करणार, काय करायचे नाही ते मला तू शिकू नको, मी ते स्वतः ठरवणार. तर रेवाची आई म्हणत असते की तुझा हाच ओव्हर कॉन्फिडन्स तुझ्या प्रत्येक ह्या प्रयत्नावर पाणी फिरत असतो. तेव्हा रेवा म्हणत असते की आता पुढची काय चाल खेळायची हे मला चांगली माहिती आहे. त्यामुळे आता मला जे माझं आहे ते मला मिळाले हे सांगण्यासाठी त्या रमाकडे जाणार. त्यावर लगेच रेवा आपल्या पर्समधून रेवा आणि अक्षय नावाचे मणिमंगळसूत्र काढते आणि आईला दाखवते आणि छान आहे का असे खुश होऊन विचारते. तेव्हा रेवाची आई मात्र खूप खुश होते आणि खूप छान आहे असे रेवाला म्हणते. त्यानंतर इकडे रमा ही एकटीच बसलेली रडत असते आणि पंकज काका आणि मंगला मावशी तिला हसवण्यासाठी आपला जो प्लॅन केलेला असतो त्यानुसार ते मस्त असे गोपिकांचे कपडे घालून येतात, म्हणजे राजस्थानी, आणि हातामध्ये टिपऱ्या असतात आणि त्या टिपऱ्या घेऊन त्या रमासमोर नाचत असतात. तर कावेरी म्हणत असते की अगं रमा, ए ना, तू सुद्धा यांच्याबरोबर डान्स कर ना. तेव्हा पंकज काका मुद्दाम ढोली रे ढोली असा आवाज गाणं म्हणून डान्स करत असतात. तर मंगला मावशी मुद्दाम रमाला हसवण्यासाठी म्हणत असते की अहो, मला तुम्ही ढोली ढोली काय म्हणतात. तर पंकज म्हणत असतं की अगं, मी गाणे म्हणतो. तेव्हा मंगला मावशी म्हणत असते की नीट म्हणा ना मग. तेव्हा परत ते टिपऱ्यांच्या नादावर मस्त असे डान्स करत असतात. त्यानंतर लगेच पंकज काका म्हणतात की थांब, आता मी रमाला हसवण्यासाठी माझ्याकडे दुसरा एक प्लॅन आहे, म्हणून हाता आणि पायांचे ठसे असलेले एक पोस्टर घेऊन येतात आणि त्यावर ते खेळ खेळू लागतात. तर कावेरी म्हणत असते की अगं रमा, ए ना, तू सुद्धा यांच्याबरोबर खेळ ना. पण रमा काही ऐकायला तयार नसते, तिला अक्षयचीच आठवण येत असते. पण रमा त्या कुणाकडेच लक्ष देत नाही. त्यानंतर इकडे अक्षयला सुद्धा हसवण्यासाठी आनंद आणि अभि त्याची मस्करी करत असतात. तर आनंद हा फ्रीजमधून बर्फ घेऊन येतो आणि तो गुपचूप अक्षयच्या मागून शर्टमध्ये टाकतो. तर अक्षय म्हणतो की आता यावेळेस खरंच माझा मूड नाही, म्हणून अक्षय पुन्हा रागाने खाली बसतो. तर आनंद अभि अक्षय जवळ येतात. आनंद म्हणतो की अरे अभि, तुला माहिती आहे की लहानपणी आपण अक्षयला किती फसवायचो. आणि अभि म्हणतो की अरे, आता सुद्धा आपण त्याला फसवतोच ना. तेव्हा आनंद म्हणतो की अक्षयसारख्या बुद्धिमान माणसाला फसवले म्हणजे इट्स हायली इम्पॉसिबल आहे बरं का. आणि तुला आठवते का अक्षयने गणपतीमध्ये आपल्याला कसे फसवले ते. तर अभि म्हणतो की हो ना, आणि ह्या अक्षयच्या मेंदूला हरवण्यासाठी आपल्याला सर्वांची बुद्धी एकत्र करून त्यासाठी एकत्र आलो तरी आपण त्याला हरू शकत नाही. तेव्हा आनंद आणि अभि अक्षयला हसवण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करत असतात, मात्र अक्षय काही हसतच नसतो. त्यावर आनंद आणि अभि अक्षयच्या लहानपणीचा जो काही किस्सा असतो तो सुद्धा हा अक्षयला सांगून हसवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र अक्षयलावर त्याचा काही परिणाम होत नसतो.
म्हणून अक्षयला त्या किस्स्याची सुद्धा ते आठवण करून देत असतात आणि तशी कृती सुद्धा करत असतात. परंतु अक्षय त्याकडे लक्ष देत नाही आणि रागाने आपल्या रूममध्ये निघून जातो. तर आनंद आणि अभि अक्षयला आवाज देतात. त्यानंतर इकडे रमा ही काका आणि मावशीला म्हणत असते, तुम्ही माझा मूड चांगला करण्यासाठी हे सर्व करतात, पण माझी मनस्थिती खरंच चांगली नाही आणि मी जर हसले नाही तर तुम्हाला वाईटसुद्धा वाटेल. पण तुम्हीच सांगा मी काय करू ते. आणि मला कधीच वाटले नव्हते की माझ्या आयुष्यात असे काहीतरी होईल आणि हे माझ्याशी असे काहीतरी वागतील, अशी खरंच मला त्यांच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती. मंगला मावशी म्हणते की अगं रमा, तू मागचा विचार करू नका. आता फक्त जावई बापू हे फक्त तुझ्यावरच प्रेम करतात. तर रमा म्हणत असते की त्यांचं माझ्यावर जर प्रेम असते तर त्यांनी मला हे सर्व सांगितले असते आणि एखादी व्यक्ती एकदा जर खोटं बोलली ती परत सुद्धा खोटं बोलू शकतेस. पंकज काका सुद्धा रमाला समजावतात, अगं कोणत्या जमान्यात जगते तू आणि आत्ताच्या ह्या जमान्यात आपली बायको घरात असताना सुद्धा हे लोक बाहेर लफडे करतात. तुझ्या सासऱ्यांचेच उदाहरण घे. पण अक्षय जावई बापू खरंच खूप चांगले आहेत, अगदी देव माणूस. लग्नाच्या अगोदर त्या रेवाबद्दल त्यांच्या मनात काहीतरी असेलच, पण आता लग्नानंतर आता फक्त तूच त्यांच्या मनात आहे. तेव्हा रमा म्हणते की हे कशावरून, आणि त्यांच्या मनात अजून सुद्धा रेवाच असेल तर काय करायचे. तेवढ्यात लगेच रेवा दरवाजात येते आणि मीच आहे असे रमाला बोलते. अक्षयच्या मनामध्ये काल सुद्धा मीच होते आणि आज सुद्धा मीच आहे असे रेवा बोलल्यानंतर पंकज काका, मंगला मावशी आणि कावेरी यांना तर त्या रेवाचा खूप राग येत असतो आणि रेवा ही रमाजवळ येते आणि रमाच्या गळ्यामधील रमा आणि अक्षय नावाचे जे मंगळसूत्र असते ते मंगळसूत्र हातामध्ये धरत, तुमचं नातं सुद्धा राहिलं नाही, मग या मंगळसूत्राचा काय उपयोग. तर लगेच कावेरी यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. रमा लगेच रागाने रेवाकडे बघत असते आणि रेवा काय करतेस, तुझी इतकी हिंमत का माझ्या मणिमंगळसूत्राला हात लावण्याची. तेव्हा लगेच रेवा म्हणत असते की माझी हिंमत तेव्हाच वाढली की जेव्हा अक्षयच्या मनामध्ये माझी काय जागा आहे हे समजल्यानंतर. अक्षयच्या मनामध्ये तुझी काय किंमत आहे हे मला समजले. त्यामुळे आता या मणिमंगळसूत्राची तुला काही गरज राहिली नाही, ते मी तोडून टाकते. म्हणून रेवा ते मणिमंगळसूत्र ओढत असते. पंकज काका आणि मंगला मावशीला त्या रेवाचा खूप राग येत असतो. तेव्हा मात्र रमा लगेच रेवाने ते मणिमंगळसूत्र धरलेला हात धरते आणि गरज तुला ह्या हाताची सुद्धा नाही, मग तो हात मी तोडून टाकू का. म्हणून रमा खूप जोरात तो रेवाचा हात पिरगाळते. तर लगेच मंगला आणि पंकज काका म्हणत असतात की हो, तोडून टाक तिचा तो हात. तेव्हा रमा ही रेवाला बाजूला लुटून देते आणि रेवा, येथे माझ्याच घरात येऊन माझ्या मणिमंगळसूत्राला हात लावायची तुला काही एक ही लावायचा नाही, आणि ही गोष्ट तुला लग्नाच्या अगोदर माहिती होती तेव्हा तू मला का सांगितली नाही, आणि तुला आता खूप मज्जा येत असेल म्हणून तू डवचायला येथे आलीस, आणि आत्ता तुझ्या मनामध्ये प्रेम आहे मग तेव्हा तर असेल, मग मला का सांगितले नसेल. आणि लगेच रेवा ही आपले बोट वर करून रमाकडे बघत असते. तेव्हा रमा म्हणते की बोट अगोदर खाली कर, आणि तूच मला म्हटली होती की दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम जर असेल तर त्या व्यक्ती केव्हा पण एकत्र येऊ शकतात. त्यामुळे आता मी त्या घरातून इकडे आले आहे आणि आता तूच बघ तुला ते प्रेम मिळवता येतात की नाही, कारण माझे त्यांच्यावर खरे प्रेम आहे आणि ते प्रेम तू मला निभावून सुद्धा दाखव. तू या घरामध्ये परत यायचं नाही. हे मणिमंगळसूत्र माझं आहे आणि ते काढायचं का विकायचं ते माझे मी ठरवेल, आणि ते तू मला सांगू नको. म्हणून रमा ही रेवाला त्या घरातून जायला सांगते. तेवढ्यात लगेच अक्षय दरवाजात येतो आणि रमा ही अक्षयकडेच बघत असते. तेव्हा रमाला लगेच अक्षयला म्हणत असते की तुम्ही इथे का आलात, तुम्ही मला फसवले आणि तुम्ही सर्वांनी मिळून मला फसवले. तुम्ही माझा वापर करून घेतलात आणि मी परत तुमच्याबरोबर नाही येणार. मी तुम्हाला सांगितले ना, मग तुम्ही का आलात येथे. येथून तुम्ही खरंच निघून जा. मी तुमच्यावर प्रेम केले आणि तुम्ही माझा विश्वासघात केला. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टच सांगते, जोपर्यंत आपल्यातील वाद मिटत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये तिसरी व्यक्ती येऊ शकत नाही, असे रमा रेवाकडे रागाने बघत अक्षयला म्हणत असते. रमा हात जोडून अक्षयला म्हणते की इतकी तरी संधी तुम्ही मला देतान का. तर अक्षय म्हणतो की अगं रमा, मला एकदा तरी बोलण्याची संधी तू दे ना. तर पंकज आणि मंगला मावशी सुद्धा रमाला समजवतात की अगं जावई बापूंना आत तर येऊन दे आणि तुझ्याशी काय त्यांना बोलायचे ते तरी बोलण्याची त्यांना संधी एकदा तरी दे ना. तेव्हा मंगला मावशी अक्षयला आत येण्यासाठी सांगते आणि पंकज काकाला त्या रेवाला बाहेर घेऊन जाण्यासाठी सांगते. तेव्हा रेवा ही पंकज काकाबरोबर बाहेर निघून जाते, म्हणजे पंकज काका तिला घेऊन जातात. तर अक्षय आतमध्ये येतो
आणि हात जोडून तो रमाची माफी मागतो. तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला माफ नाही करू शकणार. तर अक्षय म्हणतो ठीक आहे, मी जगाच्या अंतापर्यंत तुझी वाट बघेल. मला खात्री आहे की तू नक्की मला कधीतरी माफ करशील. तेव्हा लगेच कावेरी म्हणते की रमा आता बाद झाले तुझे ही सर्व. जास्त वेळ आबोला चांगला नसतो. जे काही आहे ना ते एकमेकांसमोर बोलून एकमेकांशी मिटून टाका. तेव्हा रमा म्हणते की आई माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे मी माफ करू शकत नाही. तर अक्षय म्हणतो की मला सुद्धा एक गोष्ट सांगायची रमा, की हे सर्व लग्न अगोदरचे होते आणि असे समज तेव्हा माझ्या डोळ्यावर झापड होती. कोणीतरी माझ्यावर काहीतरी जादूटोणा केला असेल म्हणून ती मुलगी मला तेव्हा आवडायची, पण आता तसे काहीच नाही. तर रमा म्हणते की ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्या दिवशी तुमच्या मनात रेवा होती आणि जेव्हा तुम्ही मला मंगळसूत्र घालत होतात तेव्हा सुद्धा रेवाच होती. तेव्हा अक्षयला लग्नामध्ये त्याने रेवाला बाजूला घेऊन माझ्या मनामध्ये रेवा तूच आहे आणि तू आता हे लग्नाला तयार हो, तेव्हा त्याला ते क्षण आठवतात. तर लगेच रमा म्हणते की बोला ना आता, मला तुमच्याशी बोलायचे, द्या उत्तर. म्हणून रमा ही अक्षयवर आणखीनच चिडते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला म्हणत असते की मला माहिती आहे की रेवाने ते चॅलेंज का स्वीकारले असणार, त्यामुळे तुम्ही आता जा, मला तुमच्याबरोबर नाही बोलायचे. तर अक्षय म्हणतो की जोपर्यंत तुम्हाला माफ करणार नाही तोपर्यंत मी तुझी माफी मागण्यासाठी येथे येतच राहणार आणि जाताना काळजी घे, असे बोलून अक्षय आपल्या घरी निघून येतो. आणि एका रात्री तो आपली रमाची आठवणीने साडी घेतो आणि झोपलेला असतो. तर रेवा ही गुपचूप मागून येते आणि त्याच्या मिठीत येऊन झोपते. तर अक्षयला वाटत असते की खरंच रमा आली की काय, म्हणून अक्षय खुश होऊन हसत असतो आणि रेवाने अक्षयला मिठी मारल्याचा फोटो ती आपल्या मोबाईलमध्ये काढत असते आणि तिला तर खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता या रेवाला अक्षय कसा धडा शिकवणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.